स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. या 4 सवयी असणारा माणूस जीवनात कधीच यशस्वी होत नाही. कधीही कोणतेच काम योग्य रीतीने पार पाडू शकत नाही. कामाचे नियोजन करू शकत नाही. आयुष्यभर गरीब आणि दुःखी राहतो. तर श्रीमद भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनाचे सार सांगणारा अनमोल खजिना आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करणारी गीता आजही तितकीच समर्थक आहे जितके द्वापार युगात होती. महाभारताचे युद्धभूमीवर जेव्हा अर्जुनाला युद्ध कठीण वाटले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीतेचा उपदेश दिला. कर्मण्ये वाधिकास्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते षड्डोत्सत्व कर्मणी. या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की तू आपल्या कर्तव्यानुसार काम करत राहा, पण कामाच्या फळावर लक्ष देऊ नको. कामाचा परिणाम काय होईल याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि ते व्यवस्थित करा. कर्म करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर अर्जुनाने धैर्यशील आणि युद्धासाठी कटिबद्ध होण्याचा निर्णय घेतला. तसेच बघा, भगवद्गीता फक्त युद्धापुरते मर्यादित नाही, तर ती संपूर्ण मानवजातीला जीवन जगण्याची एक कला शिकवते. यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी कोणत्या सवयी आपल्यास हव्या आणि कोणत्या सवयींना दूर ठेवावे हे गीता स्पष्टपणे सांगत आहे. काही सवयी अशा असतात ज्या माणसाला आळशी, निष्क्रिय आणि आत्मिकदृष्ट्या दुर्बल बनवतात. अशा सवयींना आपण वेळीच ओळखले नाही तर त्या आपल्याला इच्छाशक्ती असूनही कोणतेही काम पूर्ण करू देणार नाहीत. परिणामी काय, तर अशी व्यक्ती जीवनात कधीच यशस्वी होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया मानवाच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या 4 गोष्टी कोणत्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली, निष्क्रिय व्यक्ती नाही माझं घडो श्रम नाही घडो कष्ट, परिणाम फळ मात्र मिळावे. असं काम आळशी व्यक्तीचे, निष्क्रिय माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. दे रे हरी पलंगावरी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सतत आराम करणारा आळशी स्वभाव असलेला माणूस कोणत्याही कामासाठी योग्य नसतो. योग्य कर्मचारी कर्म करण्यातच कौशल्य आहे असे गीता म्हणते. जो मेहनत टाळतो त्याला त्यामुळे आयुष्यभर अपयशाला सामोरे जावे लागते. आळशी माणूस उद्या पाहू किंवा उद्या करू म्हणत राहतो आणि संधी हातून निसटून जाते. वाहणाऱ्या नदीचे पाणी निर्मळ असते, तर स्थिर पाण्याला डबके म्हणतात. त्याची दुर्गंधी येते. नदीचे पाणी मात्र वाहणारे असते. ते स्वच्छ, निखळ आणि निर्मळ असते. ते सतत कार्यरत असते. म्हणूनच कार्य करण्याला पर्याय नाही असे गीतेमध्ये म्हटलेले आहे. त्यानंतर बघा, 2, अत्याधिक प्रेम माणसाला दुबळा बनवतात. पालक आपल्या मुलांना खूप लाड करू लागले तर मुलं स्वावलंबी होण्याऐवजी परावलंबी बनतात. एका दंतकथेनुसार एका पक्ष्याने आपल्या पिलांना एवढ्या प्रेमाने कवटाळून ठेवले होते की त्यांना स्वावलंबावर उडू सुद्धा देईनात. अंतिम वेळी एक घार त्या पक्ष्यांना खायला आली. तेव्हा उडण्याची वेळ आली होती. तेव्हा ती पिल्लं आकाशात उडू शकली नाहीत आणि मग ती पिल्ले आपलं रक्षण करू शकली नाहीत. अतिप्रेमामुळे त्यांचं नुकसान झालं. त्यामुळे गीता सांगते की प्रेम असावे, पण ते निर्बंधात राहील. आपल्या पाल्याचं खरं भलं कशात आहे हे पाहणं गरजेचं आहे. उगीच त्याला आळशी आणि प्रेमाने कवटळून दुर्बल बनवू नये. प्रेम नेहमी प्रोत्साहन देणारे आणि संधी देणारे असावे. त्यानंतर बघा, 3, गर्विष्ठ आणि अहंकारी व्यक्ती. उंच उडू नको रे पाखरा, आभाळ आपले नाही. गीतेतच म्हटले आहे की अहंकारी माणूस त्याच्या अहंकारातच अडकून पडतो आणि शेवटी स्वतःचा नाश करून घेतो. अहंकार आणि क्रोध आपल्या जीवनात अपत्य आणतात. क्रोधावर नियंत्रण आणि संयमी माणूस जर आपले कर्म योग्य रीतीने पार पाडत असेल तर अशा कर्म करणाऱ्याला जीवनात यश मिळते. रावणाकडे असीम शक्ती होती, पण त्याच्या गर्वाने त्याचा नाश झाला.
कौरवांनी अहंकाराचे आहारी जाऊन पांडवांशी वैर घेतले आणि महाभारत घडले. त्यानंतर बघा चौथी गोष्ट, आसक्तीमध्ये अडकलेल्या व्यक्ती भगवान श्रीकृष्ण सांगतात, परम सुखम म्हणजे जेव्हा माणूस कोणत्याही गोष्टीची मर्यादा पार करतो तेव्हा अति होते आणि अति मनुष्यासाठी कधीच चांगले नसते. अति लोभ, अति प्रेम, अति अहंकार, अति म्हटलं की अतिची माती होते हे निश्चितच असते. जेव्हा मनुष्य स्वतःवर संयम बाळगतो तेव्हाच तो खऱ्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. आसक्ती माणसाला एकाच गोष्टीत अडकवते आणि तो स्वाभिमानापासून दूर राहतो. अतिच्या लोभापायी तो गुलाम आणि लंपट दुराचारी बनतो. धनाची आसक्ती माणसाला लोभी बनवते. प्रेमाची आसक्ती माणसाला गुलाम बनवते आणि जो माणूस भूतकाळाशी जोडलेले सत्य सदैव उकलत राहतो तो पुढे जाण्यापासून अडकतो. त्यामुळे जीवनात समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतरची बघा पाचवी गोष्ट, रागीट आणि क्रोधी व्यक्ती. क्रोध हा डोळ्यात आहे तोपर्यंत तो मर्यादित आहे. तो कृतीत उतरता कामा नये. अतिक्रोधामुळे माणूस स्वतःचा नाश करून घेतो. क्रोध माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर परिणाम करतो. क्रोधामुळे विवेकबुद्धी नष्ट होते आणि माणूस चुकीच्या गोष्टी करतो. दुर्योधनाने क्रोधामुळे त्याच्या संपूर्ण कुलाचा नाश ओढवून घेतला. म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जी व्यक्ती वरील सर्व सवयी सोडून क्षमता, कर्मशीलता, संयम आणि निर्लोभता या गुणांना आत्मसात करते तो जीवनात खऱ्या अर्थाने अनुभव घेते. जीवनाची अंतिम उद्दिष्ट म्हणजे भगवंताच्या चरणाची प्राप्ती. नचमा तानि कर्माणि निर्वेद्यति धनंजय उदासीन वदासीनमसक्त तेषु कर्मसु. कोणतेही कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवू नकोस, कारण अशावेळी विलंबित कर्माचे फळ मिळून भलतेच घडेल तर निराशा येईल. त्यापेक्षा कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस, म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडणार नाही. अशावेळी चांगले घडेल तर आनंदी आनंदच आणि विपरीत घडले तर सामोरे जाण्याची मनाची तयारी असते. कर्मफळ नको म्हणून कर्मच नाही केले तर तेही एक कर्मच होऊन कर्तव्यच्युत होण्याचे, पाप वाट्याला येण्याचे मात्र होईल. अत्यष्टांची हिंसा नको ते म्हणून तू युद्ध टाळले तर शत्रू गप्प बसेल काय? शत्रू हल्ला करून कत्तल करेल, पारतंत्र्य भोगावे लागेल. तू युद्ध नको म्हणून पाठ फिरवलीस तर तू त्यांना घाबरलास म्हणून तुला हिणवतील, तुझी निंदा करतील. एवढा वैकुंठीचा राणा, चराचराचा स्वामी, त्याचा मोठेपणा काय वर्णावा. कृष्णरूपाने जन्म घेताच गोकुळी गुरे राखली. अर्जुनाने सारथ्य केले, अनेक राक्षसांचा वध केला. आपला मामा कंस याचाही वध करण्यास मागे पुढे पाहिले नाही. त्याने आपल्या जीवनाचा परस्पर विरोध अनेक कामे केली. समोर आलेल्या कर्माला प्रतिष्ठा देऊन कोणतेच काम कमी लेखले नाही तर आपले कर्तव्य म्हणून केले. शुभाशुभ परित्यागी, भक्ती मान्य, सप्रेप्रिय भावार्थ असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही, तसे शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पाडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो असे सांगितले आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर या गोष्टी दूर कराव्यात आणि दूरदृष्टीने पुढे जावे. जिंकायचे असेल तर स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखाल तर जगावर राज्य कराल. श्रोतेही भगवद्गीतेतील हे अनमोल विचार तुम्हाला आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ, असे छान छान विचार
यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.